नमस्कार. महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल आणि सुमित. माणूस म्हणजे व्यक्ती आणि व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मन असतं आणि मन आलं की भावना आल्या. मग त्या आनंदाच्या असोत किंवा दुःखाच्या असोत. आनंद दुःख यांचा जसा एकमेकांशी संबंध आहे, तसाच आपल्या शरीराचा या भावनांशी संबंध येतो. थेट मेंदूशी आणि मनाशी संबंध येतो. पण हाच संबंध जर बिघडला तर? मग त्याची पुनरावृत्ती होते आणि मग त्याचं परिवर्तन होतं डिप्रेशन, दुःख, वैफल्य यामध्ये. हे का होतं? भावना कशा निर्माण होतात? भावनांमधून तुम्हाला नक्की काय जाणवतं? आणि भावनाच जर बिघडली, त्या भावनेचं जर रूपच बिघडलं, तर तुम्हाला काय सहन करावं लागतं ह्याचा अंदाजा लावणं खूप कठीण आहे. आणि अशाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याशी. डॉक्टर राजेंद्र सर, तुमचं मनापासून स्वागत आहे महा MTV गप्पांमध्ये. थँक्यू. खूप आनंद होतोय. पहिली माझी आत्ताची भावना. अच्छा. कारण मानसिक भावना आणि त्याचा शरीराशी, मेंदूशी कसा संबंध असतो याची याला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की ते भावना आणि हे सगळ्या गोष्टीची आत्ताच रिकग्निशन होतीये. परंतु आत्तापर्यंत जगातली जेवढी महाकाव्य लिहिली गेली ती सगळी ती भावनावरच आहेत. आपल्यालाच वाटतं फक्त हिंदी गाण्यामध्ये भावना येतात. गंमत म्हणजे अशी आहे की तू आता मेंदू हे नाव घेतलंस ते मला खूप बरं वाटलं. याचं कारण अनेक वर्ष मन हे हृदयात असतं असंच लोकांची समजत होती. म्हणजे बरं. म्हणजे दिल की धडकन बढ़ जाती ना, असं आहे. किंवा मनाची गोष्ट आली की आपला हात आपल्या हृदयाकडे जातो. तुझं नाव काय विचारताना आपण तुझ्या त्या माणसाच्या हृदयाकडे बोट दाखवत असतो. म्हणजे मन म्हणजे दिल असंच लोकांना वाटत होतं. नंतर खूप काही धाडसी लोक होते, त्यांनी विचार केला की जर हृदयाचं हे काम असेल तर मग याचं काम काय आहे. मग फार धाडसी माणसं होते, ॲडव्हेंचरस होते ते. त्यांनी नुकतीच पुरलेली प्रेतं उकरून काढली अच्छा. आणि त्याचं विच्छेदन केलं आणि मग कवटीमध्ये त्यांना हळूहळू वितळणारा मेंदू सापडला आणि मग तो प्रिझर्व करण्यात आला. मग त्याचं सेक्शन्स घेण्यात आले, मग त्याचा अभ्यास करण्यात आला आणि मग संपूर्णपणे नवीन न्यूरोलॉजी, न्यूरोसायन्स निर्माण झालं की अच्छा. आपण जे जे विचार, भावना, ज्या काय आपण अनुभवत असतो त्या सगळ्याचं हेड ऑफिस आपल्या हेडमध्येच आहे. आणि त्यामुळे जे दिल आहे ते आता धडकू दे, पण आपण आता मेंदूविषयीच बोलूया. कारण फक्त मेंदूबद्दल आपण बोलायला लागलं तर मेंदूचा हिंदी अर्थ भेजा असा होतो. ते ऐकायला बरं वाटत नाही. विल कीप टू दिल. अगदी. तर प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि जसं मी भावनांचं वर्णन केलं तसं अतिशय तीव्र स्वरूपाच्या भावना, तीव्र स्वरूपाचा मत्सर, तीव्र स्वरूपाचा हेवा, तीव्र स्वरूपाचं प्रेम, उचंबळून येणारं प्रेम, बंधुप्रेम, प्रियकर आणि प्रेयसीमधलं प्रेम, त्यांच्यामध्ये निर्माण होणारा दुरावा, विरह, या सगळ्यावरती महाकाव्य रचलेली आहेत. ह्या सगळ्यावरती नाटकं लिहिलेली आहेत. शेक्सपियर आहेत, कालिदास आहेत, भवभूती आहेत. सगळी नाटकं ही याच मानवी मनाच्या खेळावरती लिहिलेली आहेत. त्यामुळे जर भावना विरहित असं जर काही असेल तर सगळं शास्त्रीय संगीत पण कोडमडून पडेल. कारण त्याच्यामध्ये पण राधा आणि कृष्णाच्या प्रेमावरच सगळी बंदिशी आदळलेली आहे. तर हा सगळा जो विचार आहे ना तो मुद्दाम विस्ताराने मांडला. याचं कारण असं आहे की सगळं डिपार्टमेंट फिलॉसॉफी आणि आर्ट लिटरेचर याचं होतं. बरं. आता ते सायन्सचं झालेलं आहे. अच्छा. म्हणजे सायन्सने ते हिरावून घेतलंय की अरे तुम्ही कविता वगैरे करा ठीक आहे, पण त्या जनरेट कुठे होतात, त्या भावना कशा निर्माण होतात. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्सचं म्हटलंय, तो होतो कुठे ओव्हरफ्लो. तर याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग मेंदूचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग खूप मोठी क्रांती अशी झाली आहे की अनेक वर्ष जेव्हा एक्सरे आले त्याच्यानंतर थोडं जवळ लागलो. पण एक्सरे काय फारसं दाखवू शकत नव्हतं, कारण आज सगळं सॉफ्ट होतं. हार्ड गोष्टींचाच एक्सरे होऊ शकतो. पण जेव्हा CT स्कॅन आले तेव्हा जिवंत माणसाचे अनेक प्रकारचे सेक्शन घेऊ शकलो आपण एक्सरेवरती. आणि जेव्हा MRI स्कॅन आले, फंक्शनल MRI आले,
पॉझिटिव्ह एमिशन टोमोग्राफी आली, PET स्कॅन्स आले, लाईव्ह स्कॅन्स आले, तेव्हा म्हणजे एकदम मोठी रिव्होल्युशन झाली, प्रचंड क्रांती झाली. जशी आपण आता म्हणतो औद्योगिक क्रांती, तशी क्रांती झाली. आणि मग त्यांनी शोधून काढलं की नेमकी केंद्र कुठे आहेत, भावनांची जपणूक कुठे होते, सांभाळून कुठे ठेवल्या जातात, त्या मेमरीचा स्टोअर काय असतो, विचार करणाऱ्या मेंदू आणि भावनांचा काय संबंध आहे, आणि याचं ॲक्शनमध्ये कसं रूपांतर होतं, हा सगळा जो व्यवहार आहे मेंदूतला, त्याचा सूक्ष्म अभ्यास व्हायला सुरुवात झाली. आणि मग आपल्याला आता या सगळ्या गोष्टींचा चांगला उलगडा झाला. आणि त्याच वेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की भावनिक विकार त्याच्यामध्ये वैचारिक पण येतात. म्हणजे भावनाच फक्त दुखावलेले असतात असं नाही, बिघडलेले विचार पण असू शकतात, चुकीचे विचार असू शकतात. एखादा विचार मनात पक्का असतो की तो कधी निघून जात नाही. ओव्हर थिंकिंग आजकाल आपण सतत बोलत असतो, आपण रुमिनेशनवर बोलत असतो. हे सगळे विचारामधले विचार आणि भावनांचे एकत्र असलेले मोठे मोठे डिसऑर्डर्स आहेत. आणि आत्ताचा मला विचारशील तर आत्ताचा बर्निंग पॉइंट काय आहे, बर्निंग प्रश्न काय आहे, तो बर्नशीच रिलेटेड आहे. आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला भेडसावतो आहे मनोविकार तज्ज्ञांना, जगाला, तो म्हणजे बर्नआउट. तर बर्नआउट म्हणजे काय, तर अक्षरशः आपण म्हणतो की आपल्याला जर कुरकुरीत टोस्ट पाहिजे असेल तर त्याचा तो छान रंग, त्याच्यावरचं बटर आणि आपल्याला खावासा वाटतो. पण जर तो काळपटला तर आपल्याला तो खावासा वाटत नाही. हे कसं त्या स्लाइसचं रूपांतर काळ्या स्लाइसमध्ये होतं आणि ते टाकाऊ वाटतं, तसं आपलं होत आहे. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की बर्नआउट ही एक संज्ञा आता सगळ्यांना मानसोपचार विकार तज्ज्ञांना भेडसावती आहे. कारण बर्नआउट होणं याच्यासाठी योग्य जागा, योग्य माणूस समोर असणं किंवा स्वतःपाशी असणं हे गरजेचं आहे. आता एक संज्ञा किंवा एक डेफिनेशन सगळ्या लोकांसमोर आली आहे, ती म्हणजे बर्नआउट सिंड्रोम. बरोबर. तर आपण सुरुवात करूयात की सिंड्रोम म्हणजे काय आणि बर्नआउट सिंड्रोम म्हणजे काय. आता बर्नआउट सिंड्रोम बद्दल आपल्याला बोलायला पाहिजे, कारण कसं आहे की मेडिकल वर्ल्डमध्ये सुरुवातीला असं होतं की बोलबाला होतो, अमुक एक डिसऑर्डर आहे, असं आहे, तसं आहे. सगळ्या डिसऑर्डर्स बद्दल असंच झालेलं आहे की कोणामुळे होतो. आपल्याकडे माहिती आहे, देवी तर देवीच्या कोपामुळे होतं असं वाटतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं, त्याला समजा व्हायरस इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल आहे, डिमेन्शिया आहे, हे सगळे साधारण माहिती असतात. पण जे मेडिकल तज्ज्ञ असतात, जे संशोधक असतात, ते त्यांचा व्यवस्थित अभ्यास करतात. म्हणजे वय, त्यांची रेस कोणती, कोणत्या वयात झालं, कोणत्या काळात झालं, त्यांची जेंडर काय, त्यांची पूर्वपीठिका काय, त्यांच्या फॅमिलीजमध्ये असं आहे का, त्यांची बायोकेमिस्ट्री बदलते का, म्हणजे शेकडो हजारो गोष्टी एकत्र करून त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. आणि मग इट बिकम्स अ एस्टॅब्लिश्ड एंटिटी. म्हणजे हा एक सिंड्रोम आहे, तो सेपरेट फ्रॉम वेगळ्या प्रकारचा याच्यासारखा दिसणारा दुसरा असू शकत नाही, असं एक सिद्ध होतं, म्हणून त्याला सिंड्रोम म्हणतात. तर सिंड्रोम म्हणजे खरं म्हणजे कलेक्शन ऑफ सिम्पटम्स आहे. पण एक आंतरराष्ट्रीय बॉडी आहे, ज्याला ICD असं म्हणतात, म्हणजे कलेक्शन ऑफ डिसऑर्डर्स, नॉमेनक्लेचर असतं त्याचं. त्याच्यामध्ये इन्क्लूड होणं म्हणजे त्याला एक प्रकारची एस्टॅब्लिश्ड एंटिटी आहे असा त्याचा अर्थ होतो. तर जसं काही वर्षापूर्वी स्क्रीन ॲडिक्शन हे सिंड्रोम म्हणून एंटिटी रेकग्नाइज झाली की असा मला डायग्नोसिस करता येतो, तसंच आता बर्नआउट सिंड्रोम हा डायग्नोसिस करता येतो, म्हणता येतो की ह्या माणसाच्या सगळ्या सिम्पटम, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं वावर, त्याच्या मनातल्या भावना किंवा त्याच्या मेंदूची कंडिशन सध्याची, या सगळ्याचा आपण जर अभ्यास केला तर हा अमुक एक स्टेटमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्वी त्याला ना आपण साधारण असं म्हणून आम्ही त्याला म्हणायचो की क्रॉनिक फटीग सिंड्रोम असं पण पूर्वी म्हणायचं. म्हणजे जी माणसं कमालीची थकलेली आहेत आणि फटीग्ड आहेत, म्हणजे त्यांच्यात आता संघर्ष करायची किंवा प्रेम करायची किंवा स्वतःचा सांभाळ करण्याची देखील इच्छा शिल्लक राहिलेली नाही, इतका थकवा आलेला आहे काही माणसांना. असा क्रॉनिक फटीग सिंड्रोम आपल्याला हा मिलिटरीच्या
सैनिकामध्ये पण आढळून येतो की ते अच्छा. फार काळ जर फ्रंटवर उभे राहिले आणि युद्ध होईल होईल असं वाटतंय पण झालंच नाही, त्यांना फटीग सिंड्रोम असं म्हणतात. ओके. म्हणजे आता ते इतकं इतकं शरीरामध्ये ॲड्रेनालिन आलेलं असतं, इतके ते तयार झालेले असतात आणि काहीच घडत नाही. बरं. आणि दे हॅव टू बी ब्रॉट बॅक आणि दे आर फटीग्ड. ते काही करू शकत नाहीत, लढू शकत नाही. असं खूप वर्षापासून हे रेकग्नाइज्ड आहे. आता ह्याचं प्रमाण खूप वाढलं आपल्या समाजामध्ये, ओके. प्रचंड प्रमाणात वाढलं. हे आता काय आपण युद्धावर नसतो, आपण काही सैनिक नाही, परंतु शहरामध्ये राहणं आणि रोजचा प्रवास हा थोडा सैनिकांसारखाच झालेला आहे आपला. बरं. म्हणजे तशाच प्रकारची आपली अवस्था होते. ते फार वेगळी माणसं, महान माणसं आहेत. आपण आपले रखडपट्टी म्हणू. परवा पुण्याच्या महामार्गावर झालं तसं. पण लक्षात घ्यायला पाहिजे की या ज्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामध्ये आपली एक भूमिका असते की मी काय करू शकतो, माझं काम काय, माझी ड्युटी काय, मी स्वतःला कसं सांभाळू, बरोबरच्या लोकांना कसं सांभाळू आणि हा त्रास कधी संपेल, ह्याचा एंड इन साईट काय आहे, हे जर आपल्याला कळलं नसलं तर आपण त्याच कंडिशनमध्ये राहतो आणि मग आपण आपल्या शरीराची जी स्वतःला सांभाळण्याची क्षमता असते ती खंगत जाते. याला आपण बर्नआउट म्हणतो. म्हणजे बर्नआउट म्हणजे आता आणखीन काही मेणबत्ती विजून संपली. आम्ही पूर्वी म्हणत असो की बर्नआउटचं आधी एक गंमतशीर नाव होतं. नाव म्हणजे आम्ही वर्णन करायचो की काही माणसं अशी असतात, दे आर बर्निंग देअर कॅन्डिडेट बोथ एंड्स. म्हणजे दोन्ही बाजूला जर पेटवली तर लवकर जळेल नाही मेणबत्ती, संपेल, दुप्पट प्रकाश मिळेल पण संपेल लवकर. तसं आम्ही म्हणायचो की काही प्रकारची व्यक्ती असतात की इतकी कामं करत असतात, बर्निंग द कॅन्डल बोथ एंड्स, बर्निंग द मिडनाईट ऑइल काय म्हणायचे, आणि दे यूज्ड टू एंड अप फीलिंग दिस काइंड ऑफ एक्झॉशन, फटीग, टायर्डनेस, कांट फाईट असं असतं. पण चिडचिडपणा, राग, रडू कोसळणं किंवा सुन्न होणं, म्हणजे रडण्याची सुद्धा मला थोडी एनर्जी लागते. बोक्षी रडायला सुद्धा मला एनर्जी लागते. तेवढी पण एनर्जी नाही, इतका मी सुन्न झालेलो असतो, इतका मी दिंगमूढ झालेला असतो की मला काय करायचं हे लक्षातच येत नाही. माझ्यातली संघर्ष करण्याची शक्ती संपलेली आहे. तुम्ही आता म्हणालात की जेव्हा बर्नआउट आपण करतो तेव्हा त्या माणसाला फटीग येतो, त्याच्यातली संघर्ष करण्याची शक्ती संपते. याची सुरुवात होते हे त्या व्यक्तीला किंवा तुम्हाला एक डॉक्टर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने हे एक्झामिन करता की मी एका त्या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलो आहे किंवा हा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचला आहे, ह्याची सुरुवात कशी होते आणि ह्याच्या स्टेजेस कुठल्या कुठल्या असतात? आम्ही उलट म्हणतो, गाणं आहे दिल को देखो चेहरा मत देखो. आम्ही म्हणतो चेहरा देखो दिल समज जाएगा. म्हणजे त्या माणसाच्या चेहऱ्यावरच आपल्याला दिसतो, थकवा दिसतो कमालीचा. आपण म्हणतो की खरोखरच त्या डोळ्यामध्ये, त्याच्या वावरण्यामध्ये, हसण्यामध्ये, कशामध्येच काही तेज नसतं, उत्साह नसतो, अशी मरगळलेली अशी त्याची वृत्ती दिसते. आणि मग माझ्यासमोर आहे क्रॉनिक फटीग सिंड्रोम किंवा बर्नआउट. आपल्याला जे सुरक्षा यंत्रणा असते ना त्याच्यामध्ये खूप लोकांच्या मध्ये, कारण त्याच्या ड्युटीज नक्की नसतात आणि सतत उभं राहायचं असतं, सतत काम करायचं असतं. तर अशी जरी सिनियर जरी मंडळी आली आणि माझ्यासमोर बसली ना, ते टेक 5 minutes टू टॉक. की ते बोलायला आलेले असतात पण शब्द फुटत नसतो. अच्छा. जेवढा जबरी आवाज असतो त्या एखाद्या सिनियर इन्स्पेक्टरचा किंवा कमिशनरचा, तो आवाज फुटत नाही, इतका तो थकलेला असतो. आम्ही मी म्हणतो जरा आपण ब्रीद करूया, यू टेक युअर टाईम, पण बोला तुम्ही. मग ते हळूहळू बोलायला लागतात. मग आपल्याला लक्षात येतं की काय आजार आहे या माणसाचा, थकलाय माणूसा खूप, त्याला काही सुचत नाहीये, त्याला काही एक्साइटमेंट नाहीये. आणि मग आपल्या लक्षात येतं की हे त्या व्यक्तीच्या पण हळूहळू लक्षात आलेलं असतं. मग ते त्याच्यावरती चुकीच्या गोष्टी करत राहतात. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही की अल्कोहोल, सिगरेट, चरस, गांजा ही सगळी अंमली पदार्थ घेऊन आपल्याला थोडी तरी तरतरी येईल असं त्यांना वाटत असतं. पर्टिक्युलरली हे क्रॅक कोकेन म्हणतात. एकदम तरतरीतपणा येतो आणि तो येतो आणि असा कापरासारखा उडून जातो.
डोपामिनचं आपण बघतो ते बरोबर. हे मी कमालीच्या टोकाच्या केस बघितल्या. पण यू विल सी जेनझी ऑल्सो समटाइम्स बर्न आउट बिकॉज डोपामिन इज लाईक व्हॉट. डोपामिनचं असं कारंज किती वेळ उडणार ना ते दरवेळेला तुम्ही स्क्रोल करता, पुढे जाता, रील काय 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 बघत जाता, गेमचं पुढचं काय, पुढची लेवल काय, आता काय करू, मग काय करू, याच्यामध्ये ते एवढे मग्न असतात. आणि एव्हरी टाइम यू डू अन ॲक्शन, तुम्ही कीबोर्डवरती बोट ठेवता तेव्हा ते डोपामिनचा सर्ज आलेला असतो ओके. आणि ते खाली कोसळतो. बॉडी सेज आय कांट डू इट एनी मोर. मग अशी मुलं कंटाळलेली असतात, चिडलेली असतात. मग ते रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत खेळतात आणि नंतर ते झोपतात. म्हणजे त्यांना खेळता येत नाही म्हणून ते पडतात. ओके. लिटरली दे स्टॉप प्लेइंग बिकॉज दे कांट प्ले. ओके. कारण इतकं तो एक्झॉशन आलेलं असतं. आणि मग ते उशिरा उठतात, मग उशिरा जेवण, सगळं नॉर्मल सायकल जे असतं ना, वेकफुलनेस आणि स्लीपचं एक नैसर्गिक सायकल आहे, सर्केडियन रिदम म्हणतात त्याला, तो पूर्णपणे कोलमडून जातो. आणि तो जो कोलमडला तर ह्या बर्नआउटमध्ये काय होतं तर आपल्या बॉडीला मॅनेज करण्याची जी सिस्टीम असते, एंडोक्रायनल सिस्टीम असते, की कोणती हार्मोन्स कधी येणार, कशासाठी येणार, भुकेसाठी येणार, झोपेसाठी येणार, एंटरटेनमेंटसाठी येणार, एक्साइटमेंटसाठी येणार, ह्या सगळ्या अत्यंत उत्कृष्ट असं जर कॉम्प्युटर जो असतो ना तो परफेक्ट चालतो, तसं आपल्या डोक्यामध्ये सिस्टीम आहे. इट गोज फॉर अ टॉस. ओके. आणि मग तुम्हाला बऱ्याच व्याधी जळू शकतात. म्हणजे पोट बिघडणं, पचन नीट न होणं, झोप नीट न येणं, लक्ष न लागणं, चिडचिड होणं, मेमरी प्रॉब्लेम्स यायला लागतात. बिकॉज दर इज ब्रेन हॅज नो स्पेस टू स्टोअर एनिथिंग. कारण तुम्ही इतकं क्लटर भरलेलं असतं, त्या ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक जे मॅटर आलेली असते ना डोक्यामध्ये, ती काही डिलीट नाही होती कडलं, ती राहते मेंदूमध्ये ना. मेंदू हॅज नो डिलीट बटन, मेंदू हॅज नो आउटलेट की ते टाकून द्या असं नाही आहे. तो स्टोअर करतो, युजलेस इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि त्याला खूप मॅनेज करता येतं. आता पण तुम्ही कुठूनही आला असलात तरी तुम्ही वाटेमध्ये पुष्कळ बस, गाड्या, चिकार बघितल्या, वी हॅव फॉरगॉटन इट. डिलीट नाही झाल्या पण आपण त्या सोडून दिल्या. तसं या प्रकारच्या कामामध्ये होत नाही, कारण ती कामं महत्वाची असतात. अच्छा. त्यामुळे मेंदू स्टोअर करतो ते, आणि मेंदू हॅज नो प्लेस टू स्टोअर, सो इट फील्स एक्झॉस्टेड. ओके. आता हा बर्नआउट आहे. मी खरं सांगू मला भीती वाटते आता की बर्नआउट काय करणार आहेत लोक हे. फ्रँकली सांगतो, अगदी मोकळपणाने सांगतो, आपल्याला तरुण लोकांमध्ये बिटवीन 30-40 मध्ये खूप लोक, आता तुम्हाला खूप ठिकाणी IVF सेंटर्स दिसेल बघा. वाय? कारण जवळीक साधण्याकरता सुद्धा तुम्हाला एनर्जी लागते ना, इच्छा लागते, तुम्हाला माहोल लागतो, तुमचा मूड लागतो, तो पण कमी होत चाललाय. म्हणजे आताचा रिसर्च असा होतोय की याचा परिणाम फक्त तुमच्या कामावर होतोय असं नाही, पण कामं वाचण्यावर पण होतोय का, हो. या लेवलला या गोष्टी गेलेल्या आहेत. तुम्ही आता म्हणताय की एके ठिकाणी आपण पुढे जग चाललंय आणि दुसरीकडे आता माणसं दूर चालली आहेत. हो. जिकडे काम नाही तिकडे काम वासना नाही. त्याचबरोबर तुम्ही आता मेंदूचं एक कार्य ह्याच्या बाबतीत तुम्ही सांगत होता. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे सर, की जेव्हा मला आनंद होतो, जेव्हा मला दुःख होतं, या दोन्ही वेळेला वास्तविक मेंदू कशा पद्धतीनं काम करतो? आता याच्यावरती ना प्रचंड संशोधन आहे. थोडक्यात सांगतो. भावना म्हणजे काय असतं तर भावना म्हणजे रेकग्नाइज्ड सेन्सेशन असं आम्ही म्हणतो. उदाहरणार्थ मला एक चटका लागला तर माझे जे तंतू आहेत स्पर्श ज्ञान करणारे किंवा टेम्परेचर मेजर करणारे, ते लगेच माझ्या मेंदूला कळवतात की काहीतरी इकडे होत आहे. ते इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स असतात. पण मेंदूमध्ये ॲमिग्डेला नावाचा एक भाग असतो, बदामाच्या आकाराचा, एवढा छोटासा असतो. तो आल्यानंतर लगेच म्हणतो की हे काय असं आहे, तसं आहे, तसं, याला नाव द्यायचं, हे टेम्परेचर आहे, हाय टेम्परेचर आहे, मग हात झटकायला पाहिजे, हे रिफ्लेक्स ॲक्शन येत जातात. पण रेकग्निशन ऑफ अ सेन्सेशन हे खूप महत्त्वाचं असतं. रेकग्निशन ऑफ सेन्सेशन इज कॉल्ड भावना, की मला हवीशी आहे, नकोशी आहे, न्यूट्रल आहे, काही फरक पडत नाही मला. पण हवीशी आणि नकोशी हे 2 क्लासिफिकेशन आपल्या मेंदूमध्ये असतात. आणि हवीशी झाली की आणखीन हवी,
नकोशी झाली की नकोशी अधिक व्हावी, अशा प्रकारे भावनांचं पहिलं विभाजन होतं. आणि मग या भावना आपल्या मेंदूमध्ये साठवल्या जातात. म्हणजे भावनांचे ज्या आठवणी असतात की त्या ॲमिग्डालाच्या जवळ आणखी एक भाग असतो, ज्याला हिपोकॅम्पस असं म्हणतात. बरं. तिथे हे सगळे मेमरीचे साठे असतात, इमोशनल मेमरीचे साठे असतात. ते तुम्हाला आठवेल, आपण जर विचार केला, आता सपोज पहिला गणपती आपण बघितला, असं आपण म्हणलं, पहिला गणपती बघितला डोळ्यासमोर, मला डोळ्यासमोर तो दिसतो, बरोबर आहे. मला उदबत्त्यांचा वास येतो, मला प्रसादाचा वास येतो, तिकडचे लाईट आठवतात, आरत्यांचा आवाज येतो, सगळं आठवतं. किती क्षणार्धात. म्हणजे मेंदू अतिशय तल्लखपणे सगळ्या गोष्टी स्टोअर करत असतो आणि जितकं आपण रिवाईज करू तिथं ते पक्क होत जातं. म्हणजे स्टोरेज असं आहे, लेट्स मेक इट लाईक अ पासबुक. आपण एक अकाउंट उघडला की माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टी, मग आपण रोज त्याच्यात एक भर घालत जातो. किंवा जास्त मोठं अकाउंट असतं माझ्या आयुष्यातल्या दुःखाच्या गोष्टी. आज मला कोणी काय बोललं, अपमान कोणी केला, कोणी काय टाकून बोललं, त्याचं अकाउंट आपण उघडलं आणि रोज आपण त्याच्यात भर घालत जातो. ते पासबुक वाढत जातं आणि ते चक्रवाढ व्याजाने वाढत असतं. त्यामुळे माझ्या सगळ्या जुन्या एक आठवण आली की अनेक आठवणी यायला लागतात. असं स्टोअर हाऊस आपल्या मेंदूमध्ये असतं आणि ते आपल्याला सतत जाणीव करून देत असतं. हे आपल्या भावनांचं काम आहे. हे या विशिष्ट प्रकारच्या मेंदूमध्ये काम होत असतं. बर्नआउट जो होतो ना, तो या इमोशन्सच्या स्टोरेज फुगल्यामुळे होतो. अच्छा. आणि या भावनांचं तुम्ही माझी खूप छान ओळख करून दिली. भावना आणि विचारांचं काय नातं असतं, तर या भावनांचं काय करायचं, त्या ओळखल्या, त्या स्टोअर करायच्या नाही करायच्या, नंतर त्याचा उपयोग कसा करायचा, ही माझं मन आता जागृत झालंय, तर पटकन काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. नाही आता ॲक्शन घेऊन चालणार नाही, थोडं थांबलं पाहिजे. हे सगळं ठरवणारा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो. भावना आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, वैचारिक मेंदू, यांचं घट्ट नातं असतं. अच्छा. म्हणजे ते सतत, म्हणजे तो इतका महामार्ग जगात अजून कोणी तयार केलेला नसेल, इतकं हे तल्लखपणे काम केलं जातं. क्षणार्धामध्ये सगळ्या गोष्टी होतात. पण बर्नआउटमध्ये काय होतं, तर भावनांचा अतिरेक होतो, इतका अतिरेक होतो की मेंदूचा जो विचार करू शकणारा जो पार्ट आहे तो करू शकत नाही आणि आपल्या भावना त्याच्यावर हावी होतात. अच्छा. साधं उदाहरण देतो मी. घोडेस्वार म्हणजे कोण? जो घोड्यावर बसतो तो. कारण घोड्याची शक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे, तो जास्त काळ पळतो. पण घोडेस्वार म्हणजे ज्याच्यावर घोडा स्वार झाला तर तो पुढच्या क्षणी खाली पडेल ना, घोडा लाथ मारून. तसं आपलं होतं. अच्छा. त्यामुळे रागाच्या तीव्रतेच्या भावना जे बर्नआउटमध्ये काही लोकांना अचानक उसळून येतात. खूप वेळ शांत झालं, तुमच्या लक्षात आलं असेल कधी, खूप वेळ शांत बसणारा माणूस एकदम उसळून काहीतरी बडबडायला लागतो. कारण त्यांनी दाबून दाबून ठेवलेलं असतं, ते एकदम उसळी मारून येतं आणि मग आपण तो अदवा बोलायला लागतो, काही बोलायला लागतो, कोणावरही हल्ला करायला लागतो, कोणाशीही पंगा घेऊ शकतो. ट्रेनमध्ये बघतो आपण, कशावर तरी भांडणं सुरू होतात, एकाच्या भांडणावर दुसऱ्याचं भांडण सुरू होतं. म्हणजे काय झालं, घोडेस्वार उलटा झाला. भावना इतक्या पॉवरफुल झाल्या की विचार संपले आणि त्याच्यामुळे आपण चुकीच्या गोष्टी करायला लागतो. बरं. आणि त्याच्यामुळे क्राईम पण घडतो. क्राईम ऑफ पॅशन म्हणतो आपण त्याला. क्राईम घडतो, चुकीच्या गोष्टी घडतात, अनैतिक गोष्टी घडतात, अत्याचार घडतात, काहीही घडू शकतं. हे सगळं भावना आणि मेंदू यांचं जे नातं आहे ते अगदी सख्ख नातं आहे आणि ते अतिशय प्रेमाचं आणि जवळकीचं असलं पाहिजे. ते टिकवलं तर आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर आत्ता जे सगळे आपल्याला दिसत आहेत गोष्टी, जेनझीपासनं अगदी 70, 75, 80 वर्षाच्या माणसापर्यंत, इट्स ऑल बिकॉज ऑफ द मेस दॅट वी हॅव क्रिएटेड इन आवर ओन ब्रेन. बापरे. आत्तामध्ये मी एक वेड्याच्या रुग्णालयातली एक केस बघितली. त्याच्यामध्ये कसं होतं की एक वेड्याला पेन दिलं होतं आणि त्याला सांगितलं एक पेपर घे आणि त्याला तुला काय पाहिजे ते लिही. त्यांनी काय केलं, त्या पेनाने त्याच्यावरती गिरगोट्या मारल्या आणि तो पेपर फाडून टाकला. हा जो विचार आहे, हा विचार नक्कीच कुठेतरी घातक आहे जेव्हा तेव्हा इंटरप्रिटेशन बघतात. वाईस वर्षा, आता 20 वर्षाचा मुलगा ते 35 वर्ष या वयोगटामध्ये मुलं मोबाईल सेवी आहेत बिकॉज ऑफ आता कोविडमुळे झालं.
45 ते 65 या वयोगटामध्ये बायका पुरुष दोघेही तेवढेच फोन सॅव्ही झालेले आहेत. ॲब्सोल्युटली. काम असो किंवा काही असो. ह्याच्या आणखीन पुढची परिस्थिती की जी 65 ते 85 वर्ष आहेत, त्या लोकांना करायला काही नाहीये म्हणून ते फोन बघतायत. या सगळ्याचा परिणाम आता प्रत्येक वयोगटावर कशा पद्धतीनं होतोय? कसं आहे की तोपर्यंत त्यांचं आयुष्य कसं गेलं त्याच्यावर खूप अवलंबून आहे, स्वभाव कसा आहे अवलंबून आहे. बरं. पण जेनझीमध्ये किंवा अगदी आपण तरुण मुलं बघूया की त्यांना ना एक कमालीचं पिअर प्रेशर असतं, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट सगळ्यात जास्त असतं की माझ्याकडचा मोबाईल आणि तुझ्याकडचा मोबाईलमध्ये जास्त पॉवर कोणाकडे आहे, जास्त मेमरी कोणाची आहे, मी कसं वापरू शकतो, किती फास्ट करतो मी, कोणती लेवल गाठली, हे खूप कम्पॅरेटिव्ह चाललेलं असतं आणि खूप ते व्हर्च्युअल असतं. मी ज्या माणसाशी खेळत असतो ना तो माणूस मी पाहिलेला पण नसतो ना, मग इतकं एकटेपणाचं त्याच्यात आलेलं असतं की मला ती पूर्ण पॉवर असते. आता जेन्झीमध्ये काय आहे की ते म्हणतात वी वॉन्ट टू एस्केप, की आम्हाला ह्यातनं नको असं वाटतंय. ओके. कारण जी रियालिटी असते ती त्यांना फार बोचत असते, एकटेपणा बोचत असतो, आपण इतरांच्या मनाने कमी आहोत असं वाटत असतं, सतत कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटमुळे असं वाटत असतं की आपण पुढे जाऊ शकू की नाही कोण जाणे. या सगळ्या भावनांपासून एस्केप होण्याकरता अशा एका दुनियेत जायचं जिथे मी राजा आहे, अच्छा. हम करे सो कायदा, म्हणून मी कसाही खेळू शकतो आणि मग मला जिंकल्याचा मला आनंद होतो. सो ही एक सगळी नशा आहे विचार करण्याची आणि त्याच्यामध्ये ते अडकून राहतात आणि मग त्याचे ते दुष्परिणाम आहेत ना, ते सगळी झोप, खाणं, ओबेसिटी, कारण बसल्या बसल्या खेळता खेळता फोन करून मागवायचं आणि ते बहुतेक जंक फूड असतं, त्यामुळे वजन पण वाढतं, त्याच्यामुळे तुमच्या हालचाली कमी होतात, फिजिकल एक्सरसाइज होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती ही आहे की बरोबरच्या माणसांची कसं कोप करायचं, बरोबरच्या माणसाशी कसं जुळवून घ्यायचं, दुःखद प्रसंगामध्ये स्वतःशी कसं बोलायचं, मानसिक त्रास होत असताना स्वतःला कसं वाचवायचं, ही स्किल्स आहेत. हे आपण शिकत असतो ना, आईवडिलांकडनं शिकतो, मित्रांकडनं शिकतो, गोष्टी वाचून शिकतो. हे आपण शिकूच शकत नाही कारण आपल्याला ते नसतंच मुळे, तिथपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. सुद्धा सोशली मिसफिट होत जातात ती मुलं. आता याच्या पुढे जर गेलं ना तर देर इज मोर ऑफ अ रिस्पॉन्सिबिलिटी. स्त्रियामध्ये तर प्रचंड प्रमाणात आहे, कारण एक तर मल्टिपल रोलची त्यांच्यामध्ये एक प्रचंड प्रेशर असतं. आई म्हणून, सून म्हणून, बहीण म्हणून, तुम्ही कितीही म्हणा, काही म्हणा, तरी ते प्रेशर असतं. सगळ्यामध्ये मला चांगलंच करायचं आहे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे आणि पीपल प्लीजिंग जरा विमेनमध्ये जास्त असतं. त्यामुळे त्यांना सारखं दुसऱ्याचा विचार करायचा, त्याला काय वाटेल, याला काय वाटेल, ह्याच्यामध्ये त्या बुडून गेलेल्या असतात, स्वतःचा विचार करत नाही. म्हणजे खूपदा आपण हे एक शब्द ऐकायचो पूर्वीच्या स्त्रियांकडे पण, अंगावर काढलं. अंगावर काढलं म्हणजे काय, बोललं नाही, सांगितलं नाही, कळत होतं पण बोलण्याचं धीर झालं नाही. मग काय करायच्या बायका, धुंडा घालून जीव द्यायच्या. हो काय करणार, लाचारी म्हणून लगत असतील. तर अशांना आता थोडी तरी वाचा फुटलेली आहे, आता ओके. थोडं तरी म्हणायला लागल्यात, बोलतायत की मला खूप त्रास होतोय, उदास वाटते, काम करवत नाहीये. थोडं पुरुषांना, नवऱ्यांना, मुलांना, भावांना कळायला लागलं की अरे शी इज ओव्हरबर्डन वुमन. आणि मग तिच्याशी बोलल्यानंतर कळतं काही नाही, ती फक्त थकली आहे, खूप थकली आहे, त्यामुळे ती डिप्रेस्ड आहे. शी रिक्वायर्स सपोर्ट, शी रिक्वायर्स अंडरस्टँडिंग, शी रिक्वायर प्रेमाने बोलणं आणि तिला मदत करणं, तिला यातनं बाहेर काढण्याकरता आपण तिच्या बरोबर असणं. डिप्रेस्ड वाटत असेल तर लवकरात लवकर तिच्यावर उपचार करणं, हे खूप महत्त्वाचं स्त्रियांच्या बाबतीत आहे. तर स्त्रिया जास्त इमोशनल असतात आणि आत्ता तू जे वय सांगितलंस 45, दॅट्स अ व्हेरी क्रुशियल टाईम, म्हणजे ज्या मेनोपॉजचा टाईम असतो. मुलं मोठी झालेली असतात, दे आर इन अ सँडविच कंडिशन. एक सँडविच सिंड्रोम आहे हा, मुलांचे डिमांड्स आणि सिनियरचे डिमांड्स ह्याच्यामध्ये सापडलेली ही अगदी. पिढी आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला स्त्रियांमध्ये, वर्किंग विमेनमध्ये आपल्याला हे दिसून येतं की काहीच मला मनासारखं होत नाही, माझी स्वप्न होती ती काही पूर्ण झाली नाही. अशातनं काय होतं माहिती आहे, अशातनं कधी कधी आपण केवळ गंमत म्हणून, टाईमपास म्हणून आपण व्हॉट्सॲपवरती काहीतरी बोलतो, कोणाशी तरी मैत्री करतो, कुठच्या तरी जाळ्यात अडकतो, आपल्याला नकळत आपण कोणाशी तरी गप्पा मारत राहतो आणि ती व्यक्ती तुम्हाला म्हणते की अरे वा किती छान, आय लव्ह यू. आता आय लव्ह यू हा शब्द हॅज नो मिनिंग नाव. कोणी कोणाला म्हणतो, आय लव्ह माय डॉग, आय लव्ह माय वाईफ, आय लव्ह माय फ्रेंड, सगळ्यांनाच आहे. आता हे सगळं समजून त्या बाईला पण येत नाही
समोरच्या माणसाला येत नाही, कदाचित तो लबाड असतो, नवऱ्याला पण कळत नाही. कितीतरी प्रॉब्लेम या बर्न आउट विमेनच्या अशा यूजमुळे होत आहेत आपल्याला. तुम्ही आता बोलता बोलता एक शब्द वापरला, तो होता डिप्रेशन. हो, प्रेशरमधनं जो माणूस खाली जातो तो डिप्रेस होतो म्हणून त्याला डिप्रेशन येतं, असं एक सर्वसामान्य फ्रेज असते. या बर्नआउट सिंड्रोममध्ये डिप्रेशन हे किती स्टेजेसमध्ये येतं आणि ते कशा पद्धतीनं वाढत जातं? डिप्रेशनमधलं जे असतं ते खूपदा आम्ही त्याला मास्क डिप्रेशन असं म्हणतो. बरं. मी ते बर्नआउट असं येऊन म्हणणार नाही, आता मी सोडली नोकरी, असं खूपदा येऊन म्हणतात नोकरी सोडावीशी वाटते, मला काही करायचं वाटत नाही, मी आता सबॅटिकल घेतो, असं म्हणणारे खूप लोक आहेत. दे आर ॲक्च्युली ऑन द वर्ज ऑफ बर्नआउट, बट दे कंटिन्यू अँड देन दे आर डिप्रेस्ड. बरं. कारण डिप्रेशनमध्ये काय असतं, डिप्रेशनमध्ये 2 भावना प्रबळ होतात. एक म्हणजे आय एम हेल्पलेस, ओके. मी असहाय्य आहे, अँड आय एम हेल्पलेस, आय एम होपलेस, माझ्यापुढे काही आशा नाही आणि मला कोणाचं सहाय्य नाही. या 2 भावना मनाला अक्षरशः कुरतडणाऱ्या असतात आणि मग सॅडनेस वाटतो, इंटरेस्ट वाटत नाही. खूपदा आपण लोकांकडे येतो, मी कसं काम करते माहिती, अगदी यांत्रिकपणे काम चाललंय माझं, म्हणजे माझा जीव नाही त्याच्यात. मी छान स्वयंपाक केल्याचं त्या स्त्रीला किती आनंद होत असतो, ती करते पण ना तिला ॲप्रिसिएशन मिळत, ना तिला त्याचा आनंद मिळत. सो दे आर नॉट एन्जॉईंग इट. ॲनिडोनिया म्हणतो आम्ही. सगळी कामं करतोय पण मला त्यातनं आनंद मिळत नाही. मशीनच सारखं आपण काम करायला लागतो. दीज आर अर्ली सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन. ॲनिडोनिया, सॅडनेस, नॉट नेसेसरली रडणं. लोकांना वाटतं की रडणारी माणसं डिप्रेस्ड असतात. नॉट दॅट एव्हरीवन क्राईज. समटाईम्स काही असं म्हणतात की डोळ्यातनं अश्रूही येत नाहीत हो, इतकी मी थकली आहे, इतकं मी थकलो आहे की आय कांट वीप, इतकं मी थकून गेलो आहे, इतकं मला सॅड वाटतंय, आय एम बिकम नम. आणि मग आपली बॉडी सिस्टीम खराब व्हायला लागते, झोप नीट लागत नाही, कधी कधी जास्त खावं असं वाटतं, कधी कधी भूकच लागत नाही, कधी कधी शरीर फुगल्यासारखं होतं, कधी कधी अगदी बारीक होऊन जातात, कधी कधी आपण लोकांना म्हणतो की काय झालंय तुला, बरं नाही आहे का, नाही ठीक आहे ठीक आहे, पण आपल्याला दिसतं की जो एक तेज असतं ते नाहीसं होतं, हालचाली स्लो होतात. आणखी पण एक आपल्याला प्रॉब्लेम आजकाल मला दिसतोय जो बर्नआउटमध्ये आहे आणि डिप्रेशनमध्ये येतो, थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतात. ओके. कदाचित आपल्याकडे डायबिटीस, कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, डायबिटीस इज ऑल्सो परहॅप्स कनेक्टेड टू मेनी मेंटल कंडिशन. जे स्ट्रेसची डायबिटीस कनेक्टेड आहे, हार्ट इज हा डिप्रेशनशी कनेक्टेड आहे, स्ट्रेसशी कनेक्टेड आहे. सो ऑल दीज आर सिस्टीम प्रॉब्लेम्स. म्हणजे मला उदास वाटणं हे मेंटल आहे, पण माझं हार्ट नीट चालत नाही, माझं पोट नीट चालत नाही, मला भूक लागत नाही, माझ्या अंगात शक्ती नाही, माझं सांधे दुखलेत, मला श्वास घेता येत नाही, दमा लागतोय वारंवार. ओके. हे सिस्टीम डिसऑर्डर्स आहेत. ओके. म्हणजे ही सिस्टीम तुमची बिघडते आणि ती बिघडल्यानंतर ती सावरायला वेळ लागतो. कारण जी इतकी सुंदरपणे सेट झालेली असते ती बिघडते. जसं बिघडलेला कॉम्प्युटर तुम्हाला सॉफ्टवेअर नवीन बसवावं लागतं ना, रिफॉर्मॅट करून पण नाही होत, नवीनच करप्ट झालंय आपण म्हणतो, आता चिप बदलावी लागेल, आपली कोणती चिप बदलायची. सो हा सगळा जो प्रकार आहे ना, तो आपल्याला बर्नआउट, डिप्रेशन या सगळ्यामध्ये दिसायला लागतो. पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये दिसतो. आता तुम्ही म्हणाला होतात की डायबिटीस हे आता काय आपल्याकडे वाढतच हो. चाललेलं आहे. भारत हा जगामध्ये आता अव्वल दर्जावर आहे बर्नआउट सिंड्रोमसाठी प्रसिद्ध असणारा देश म्हणून. बर्नआउट सिंड्रोम करण्यासाठी ॲक्च्युली मन कशा पद्धतीनं बर्नआउट करण्याची गरज आहे आजच्या काळात प्रत्येक जनरेशन वाचवायला कसं पाहिजे. कसं आहे माहितीये, हे खूप दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणजे आम्ही याला म्हणतो की दिस इज बायो सायको सोशल. अच्छा. एक बायोलॉजिकल पार्ट सांगितलं की मेंदूमध्ये कसं काम चालतंय, मी तेवढं सांगितलं. डोपामाइन याची त्याची नावं घेतली, घोडेस्वार, मेंदू वाहते, सगळं सांगितलं. सायकोलॉजिकल मेकअप म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही कसे वाढला आहात, तुमच्यावरती कसे संस्कार, तुमचे व्यक्तिमत्व काय आहे, तुमचे गुण कोणते आहेत याच्यावरती असतं. आणि तिसरं म्हणजे सोशल, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय वातावरण आहे. या 3 पिलर्सवरती आपलं सगळं आयुष्य, म्हणजे त्यात जे जे काही चांगलं होतं वाईट होतं या 3 फॅक्टर्समुळे होत असतं बायोसायकोसोशल. आता त्यातला महत्त्वाचा फॅक्टर काय आहे की आपण आपल्या
बर्नआउटमध्ये ना आणि डिप्रेशनमध्ये स्वतःशी संवाद तुटलेला असतो. अच्छा. म्हणजे मी माझ्या मनाशी कसं बोलू, माझ्या मनाला कसं सावरू, माझ्या मनाला काय सांगू, ते ते दुःखी आहे, ते उदास आहे, कसं बरं मी याला सांभाळू, असा प्रश्न पडलेला असतो. म्हणजे माझ्यात स्वतःला सांभाळण्याची पण ताकद राहिलेली नसते. कारण हा जो संवाद आहे ना, तो संवाद आपल्याला सुरू करून द्यावा लागतो. अच्छा. म्हणजे इट्स लाईक आम्ही म्हणतो की अं, एक साधी गोष्ट सांगतो मी, ब्रिंग युअर माइंड होम, अच्छा. असं मी म्हणतो. ब्रिंग युअर माइंड होम. तुझं मन ना भरकटत आहे, कुठच्या तरी देशात गेलंय. त्या मनाला सांग की ये परत इकडे, हे तुझं घर आहे. बी हिअर, बी विथ मी, ओके. बी विथ मी. आता बी विथ मी ही गोष्ट फिलॉसॉफिकल वाटते आपल्याला. म्हणजे माणसाचं मन काय असतं, अध्यात्म वगैरे असं वाटतं. पण ॲक्च्युली व्हेरी सिम्पल. असं काही ते गूढ विज्ञान आहे की 60-70 झाल्यानंतर आपण ते गीता वगैरे वाचावी बरं का, असं जे आहे ना तसं नाही आहे ते. खरं म्हणजे स्वतःशी संवाद कसा करायचा, ओके. स्वतःला कसं ओळखायचं आणि स्वतःमधले कसे गुणदोष तपासून पाहायचे आणि गुणांचा परिपोष कसा करायचा, दोषांचं जे व्याकरण असतं ते कसं बदलायचं, हे अध्यात्म आहे. हे समजून घेणं आहे. आणि आपल्याकडे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये याचे पुष्कळ पैलू उलगडलेले आहेत, सांगितलेले आहेत, त्याच्याविषयी भाष्य केलेलं आहे, त्याच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ योगासनं. म्हणजे आपल्याला योगासनं म्हणजे मेडिटेशन असं आपल्याला वाटतं. अरे पण अष्टांग योगामध्ये यम, नियम, प्रत्याहार, प्राणायाम, आसन, या सगळ्या 8 स्टेप्स आहेत ना. ते 8वी स्टेप आपण सोडून द्या, तुर्यावस्था सोडून द्या, पण कमीत कमी यमनियम तरी पाळले पाहिजेत आपण. की स्वतःला डिसिप्लिन केलं पाहिजे, लोकांच्या डिसिप्लिन मानल्या पाहिजे आणि मग प्राणायाम केला पाहिजे. तर लोक म्हणतात मी प्राणायाम करतो पण मला काहीच होत नाही, मेडिटेशन करतो पण मला काहीच होत नाही. कारण तुम्ही एकदम एकदम शेंडी पकडली तर कसं होईल ना, ते सगळं पहिल्यापासून नीट करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या डिसिप्लिन्स आहेत, या प्रक्रिया आहेत, सवयी आहेत. डिसिप्लिन्स वगैरे मोठे शब्द वापरतात. रेग्युलरली केलं की ती सवय होते आणि सवय झाली की आपल्या अंगवळणी पडतं, आपोआप आपण करायला लागतो. तसं ह्या सवयी आपण विसरलो अच्छा. आणि त्या आपण जर परत शिकून घेतल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल. आणि आपलं मन जे भरकटलेलं आहे, आम्ही म्हणतो भरकटलेलं मन दुःखी असतं. आपल्या घरात असणारं मन सुखी होऊ शकतं. असतं असं नाही, पण भरकटलेलं मन मात्र नक्की दुःखात असतं. कारण ते भूतकाळात तरी गेलेलं असतं किंवा फ्युचरमध्ये गेलेलं असतं. म्हणून त्याला मी म्हणतो कम बॅक होम, घरी ये, माझ्याबरोबर बस तू, माझंच आहेस मन तू, माझ्याशी बोल, माझ्याशी संवाद कर. हे आपण खूप ऐकतो, शिकतो. संगीतामधनं आपल्याला, आपण संगीतामध्ये म्हणतो की मला ब्रह्मानंदी टाळी लागली. मग काय तर स्वतःशी होणारा संवाद आहे ना. बरोबर. मी स्वतःला ओळखायला लागतो की माझ्यात एक स्वतःला हील करण्याची पॉवर आहे, स्वतःला बरं करण्याची पॉवर आहे. प्रचंड प्रमाणात आपल्या शरीरामध्ये, आपल्या मेंदूमध्ये स्वतःला नॉर्मलाइज करण्याची प्रचंड क्षमता असते, जी आपल्याला खरोखरच माहिती नाही आहे. आपल्या हाताला जखमा झाल्या, त्या बऱ्या होऊ शकतात. लहान मुलांच्या जखमा किती पटापट बऱ्या होतात. म्हणजे जखमा बऱ्या होण्याची शरीराने व्यवस्था केलेली आहे. मनावरच्या जखमा बऱ्या होण्याची पण शरीराने व्यवस्था केलेली आहे, मेंदूने व्यवस्था केलेली आहे. पण आपण ती व्यवस्था नीट वापरत नाही आहोत. म्हणजे आपल्याला ते इथले परत शिकूया ना आपण, असं परत शिकूया आपण. जे आपलं होतं ते आपण विसरलो, ते आपण शिकूया. याला आम्ही माइंडफुलनेस असं म्हणतो की बी अवेअर ऑफ युअर सेल्फ. मी सटकतोय तर मला पटकन सावरायला पाहिजे. किती साधी गोष्ट आहे तृप्ती. आपण निसरड्या जागेवरनं चालत असताना प्रत्येक पाऊल जपून टाकतो आणि आपण काय करत असतो, पडलो तरी चालेल पण डोकं फुटता कामा नये, हा विचार पडत असताना सुद्धा आपल्या मनात असतो. शेवटपर्यंत आपण सांभाळतो आणि उभारून सांगतो, हात मोडला आपण डोक्याला लागलं नाही हा. म्हणजे काय तर आपल्याला इतकी जबरदस्त सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आपल्या मेंदूमध्ये आहे ना. त्याने सांभाळलं ना आपल्याला. त्यांनी सांगितलं पडलास तरी चालेल पण डोकं फुटू देऊ नकोस. हा मेंदूमधला शहाणपणा आहे, तो आपण वापरत नाही. म्हणजे मेंदूमध्ये ही शक्यता आहे, क्षमता आहे
की स्वतःला हील करू शकेल, तो स्वतःशी संवाद करू शकेल आणि शांत करू शकेल. हा अवेअरनेस खूप महत्वाचा आहे. हा अवेअरनेस इज ऑल अबाउट माइंडफुलनेस. माइंडफुलनेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मेंदू हा कुठे ना कुठेतरी आपल्याच्या भावनांना एक कॅप्चर करत असतो, त्याच्यावरती नियंत्रण ठेवत असतो. आत्ता आपण या बर्नआउट सिंड्रोम विषयी बोलतो आहोत. तर बर्नआउट सिंड्रोमचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मेंदू जो आपला काम करतो त्या प्रकारामध्ये सगळ्यात घातक प्रकार कोणता, ज्याच्यामध्ये मेंदूची सगळ्यात जास्त वाट लागते असं आपण म्हणू शकतो का? त्याला काय म्हणतो आपण की हा स्कॅटर्ड माइंड जे आपण म्हणतो ना, तर खूप 40-45 वर्षाचे लोक येऊन म्हणतात, मग मी आता विसरतो, मला विसरायला लागलो मी, म्हणजे मला हे कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं, ते कुठे ठेवलं आठवत नाही, पटकन संदर्भ लागत नाही, मला डिमेन्शिया झालाय का असं अच्छा. मला विचारतात ते. तर डिमेन्शिया झालेली नसतो, एवढी लेवल गेलेली नसते, पण डोक्यामध्ये प्रचंड क्लटर असतं. ओके. परंतु दीज आर अर्ली सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन, बरं. की मी इतका एफिशियंट नाही. आणि त्यामुळे डिप्रेशन हा आपल्याला वाटतं, डिप्रेशन म्हणजे सॅड वाटतं. डिप्रेशन इज अ मेजर डिसऑर्डर. यू मे नॉट बिलीव्ह, 20% ऑफ द पॉप्युलेशन, इथे 5 जण बसलेले असले ना, तर 5पैकी एकाला डिप्रेशनचा कधीतरी स्पर्श झालेला असेल. ओके. इट इज सो कॉमन. म्हणजे प्रत्येकजण आत्महत्या करायला निघालेला आहे असं अजिबात मी म्हणत नाहीये, परंतु द पर्सन एक्सपिरियन्स इंटेन्स सॅडनेस. कदाचित त्यातनं तो वाचला असेल, परंतु त्यातनं जो वाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही तर तिथेच तो खतपत पडेल. म्हणजे या अशा प्रकारे मेंदूचं काम नीट न होणं आणि म्हणजे तो न्यूरो ट्रान्समीटरमध्ये बिघड होणं ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. कारण मग तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते, तुम्हाला सगळं ते करेक्ट करावं लागतं, सगळी तुमची लाईफस्टाईल बदलावी लागते. सगळं करायला लागल्याशिवाय तुम्ही काय याचं पुढे जाऊ शकत नाही. पण आता असं वाटतंय की डिमेन्शियाची परत डेफिनेशन पुढच्या ICD मध्ये कदाचित बदलावी लागेल. बापरे. इट माइट कम अर्ली. बापरे. क्लटर इन द माइंड म्हणून. मेडिसिन हा एक प्रत्येक आजारावरचा उपचार असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या व्याख्येमध्ये आउटर मेडिसिनपेक्षा तुम्ही मनापासून काम करा किंवा मनातून सुरुवात करा असं तुम्ही सांगता. जेव्हा तुम्हाला बर्नआउट सिंड्रोमची लक्षणं जाणवतात तेव्हा त्या पेशंटनी कशा पद्धतीनं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे? सगळ्यात सोपा मार्ग मी सांगतो, जो मी माझ्या पेशंटकडे खूपदा करून घेतो. मी त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो, तुमचं ना आता या क्षणी युअर ब्रीदिंग इज व्हेरी शॅलो. ओके. कसे बसलेले असतात, माय ब्रीदिंग इज शॅलो. मी त्यांना सांगतो, जस्ट ब्रीथ स्लो. दिस इज स्लो ब्रीदिंग ना. शॅलो ब्रीदिंग म्हणजे हार्डली जस्ट इनफ ऑक्सिजन टू कीप सर्वायव्हिंग. ओके. सो मी जेव्हा स्लो ब्रीदिंग करतो ना, तेव्हा हळूहळू माझं मन शांत व्हायला मदत होते. काय असतं की श्वास आणि श्वासाच्या जोडीनं आपल्या शरीरातल्या बाकीच्या यंत्रणा, विचार, भावना डीपली कनेक्टेड आहेत. म्हणजे श्वासाने सगळे प्रश्न सुटतात असं नाही, पण श्वासाने प्रश्न सुटायला मदत नक्कीच होऊ शकते, सुरुवात नक्कीच होऊ शकते. इफ एनी वॉन्ट्स टू स्टार्ट, फर्स्ट थिंग माइंडफुलनेस मधलं इज बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. ओके. बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. कारण कसं आहे, अँक्शियस असलो की आपण शॅलो आणि थोडंसं फास्ट ब्रीदिंग करतो, रागावून असं ब्रीदिंग करतो, आपल्या नकळत. हे आपलं सांगत नाही कोणी. डिप्रेस असलो की आपण साईंग रेस्पिरेशन, हे फरक आहेत ना, हे मला कळत नाही. पेशंटचे रिलेटिव्ह म्हणतात, हा हल्ली फार सुस्कारे सोडतो, म्हणजे त्यांनी श्वास पकडलेला असतो ना, आणि मी श्वास पकडलेला आहे मला नाही कळत. सो बिगिन एट द बिगिनिंग, सिम्पली. त्याने तुम्ही बऱ्या होणार नाही, पण बऱ्याची सुरुवात मात्र होईल. की ब्रीथ डीप
अँड स्लोली ब्रीद आउट. आपल्याला ओके. वाटतं दीर्घ श्वास म्हणजे जोरात श्वास घ्यावा. ॲक्च्युली इट इज नॉट सो. तुम्ही जितका श्वास सोडाल, दीर्घ श्वास सोडाल, तितके तुम्ही शांत होता. ॲक्च्युली फास्ट ब्रिदिंग जेव्हा आपण करतो त्याला देर इज अ सिंड्रोम म्हणजे त्याला इट इज कॉल्ड फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्स. इमिजिएट बॉडी रिॲक्ट करते. फाईट तरी करायचं आणि तर पळ तरी काढा. म्हणजे वाघ दिसला तर पळ काढा, ससा असला तर पकडा. अच्छा. सिम्पल. फाईट ऑर फ्लाईट. तर याच्याकरता तुम्हाला तयार व्हावं लागतं आणि ते झाल्यानंतर आपण शांत होतो ना. तर वन सिस्टीम इज कॉल्ड फ्लाईट अँड फाईट आणि दुसरी सिस्टीम असते त्याला रेस्ट अँड डायजेस्ट असं म्हणतात. ओके. म्हणजे मी ससा आणला, मी नॉनव्हेजिटेरियन, ससा मारून खाल्ला, पोटाने पचवलं ना माझ्या, झोप काढली, बरं वाटलं. तर ही जी दुसरी सिस्टीम असते ना त्याला रेस्ट आणि डायजेस्ट म्हणतात. ओके. एक आहे फाईट आणि फ्लाईट आणि दुसरी असते रेस्ट अँड डायजेस्ट. बर्नआउटमध्ये, स्ट्रेसमध्ये, कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासामध्ये या दोन्ही सिस्टीमचं वाटोळ झालेलं असतं. म्हणजे रेस्ट अँड डायजेस्टला आपण स्कोपच देत नाही. सततच त्या फाईट फ्लाईट मोडमध्ये असतो. सतत असतो. स्टिरॉइड सतत वाढलेली असतात. लोक विचारतात, हो ह्या औषधात स्टिरॉइड नाही ना? अरे म्हटलं बाबा, तू स्टिरॉइडमध्ये तू बाटली झाली आहेस, तुझ्यात स्टिरॉइडचा साठा आहे. अजून बाहेर काही द्यायची गरज नाही तुला. तर ते सतत ते स्टिरॉइड येतात, नॉरफिनेफ्रिन येत असतात. त्याच्यामुळे तुम्ही सतत अलर्ट मोडमध्ये असता. त्यामुळे फ्लाईट फाईट याच्याच मोडमध्ये असतात. ते जर तुम्ही डीप लॉंग एक्सपिरेशन केलं, दीर्घ श्वास सोडला, तर रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टीम स्टिम्युलेट होते. बर. इतकं सिम्पल आहे. ओके. म्हणजे श्वास तुम्ही ज्या प्रकारे घेता आणि ज्या प्रकारे सोडता याच्यावरनं क्विक फिक्स येते. बर. तुम्हाला नंतर उपचार करावेच लागतील, पण ते फर्स्ट एड आहे तुमचं. तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल तर आपण असं करायला लागतं, विच इज रॉंग. आपण तोंडाने श्वास घेतो, अरे फुफ्फुसाची हवा जाईल कशी, पोटात जाते आणि मग म्हणतात की पोट फुगलं. कारण तुम्ही पोटात हवा भरून घेतलीत ना, तर तुम्ही तोंड बंद करून दीर्घ श्वास सोडलात तरी सुद्धा तुमचं मन हळूहळू रेस्ट डायजेस्ट, त्याचं दुसरं नाव आहे काम अँड कनेक्ट, शांत होणं आणि स्वतःशी कनेक्ट करणं. नॅचरल सिस्टीम्स आहेत या तृप्ती. आपल्या शरीरामध्ये या दोन्ही सिस्टीम एक्झिस्ट करतात आणि त्या अत्यंत सुंदरपैकी बॅलन्समध्ये चाललेल्या असतात. आपण त्या फायर करतो. ओके. आणि त्या इतक्या फायर करतो की ती जी दुसरी काम अँड कनेक्ट सिस्टीम असते त्याला पॅरासिम्पॅथेटिक म्हणतात. ती आपलं काम जणू काही विसरलेली असते. बर. तर ते आपण स्वतःला ट्रेन करू शकतो की हाऊ टू काम डाऊन फास्ट. कसं करायचं? तर पॉज, जस्ट पॉज ना. देर इज नो, सर्जनला फक्त अशी घाई असते की हे या क्षणी केलं नाही तर माणूस मरेल, या पलीकडे किंवा गन घेऊन उभा असतं त्या माणसाला फक्त असं असतं. बाकीच्या माणसांना देर इज इनफ टाइम ना. टेक अ पॉज. ओके. तुम्ही काय करत असाल, मी त्याला स्टॉप म्हणतो. स्टॉप. गोंधळून गेलोय, बर्नआउट वाटतंय, व्हॉट यू डू? स्टॉप. जग ॲटॉम बॉम्ब पडणार नाहीये, भूकंप होत नाहीये. जस्ट स्टॉप. जस्ट बी देअर wherever you are. Take care of your breath. ओके. Observe your breath and continue with the pause till you feel okay. इतका तर स्टॉप सोपा आहे. सो दॅट पॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पॉज नंतर काय होतं की आपण आपोआप रिफ्लेक्ट करायला लागतो. म्हणजे मला वाटत असतं की हे करावं, ते करावं. पॉज. काय करावं विचार करतो जरा. आय एम रिफ्लेक्टिंग. म्हणजे बर्नआउटमध्ये आपण रिॲक्ट करत असतो आणि बर्नआउटच्या बाहेर येताना आपण रिफ्लेक्ट करायला लागतो. अच्छा. रिस्पॉन्ड करतो. सो वी नो मोर गिव्ह ऑटोमॅटिक रिॲक्शन्स. आपण रिफ्लेक्ट करतो. योग्य अयोग्य, चांगलं वाईट, आत्ता की नंतर, माझ्या स्वभावाला कसं आहे, प्रकृतीला कसं आहे, आत्ता करणं योग्य आहे का, या माणसाला हेच उत्तर द्यायला पाहिजे का, सार्कास्टिक बोलायला पाहिजे का,
शांत राहायला पाहिजे का? हे चॉईस असतात. हे चॉईस रिफ्लेक्टमधनं येत असतात, रिॲक्शनमधनं नसतात. आणि दिस इज व्हेअर वी बिगिन, की मला रिॲक्शन नाही द्यायची. आय वॉन्ट टू रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्ड, नॉट रिॲक्ट. रिफ्लेक्ट अँड रिस्पॉन्ड. हा पॉज आहे, ही स्पेस आहे, ही मनामध्ये आपण स्पेस निर्माण करतो. आणि क्लटर असताना, बर्नआउट असताना ही स्पेस कोलॅप्स झालेली असते, ती आपण ओपन करतो विथ अवर ओन ब्रेथ. गिव्ह अवरसेल्फ लिटल मोर टाइम. 5 श्वास घ्या, 10 श्वास घ्या. आपल्या पूर्वी म्हणायचे ना, राग आला की 10 आकडे मोज. त्यांनी आपल्याला अर्धवट ज्ञान दिलं. अच्छा. त्यांनी सांगायला पाहिजे होतं 10 श्वास घे. अच्छा. 10 आकडे म्हणल्यानंतर मला राग येतो. मी 11 शोधल, मी आय स्टार्ट स्क्रीमिंग. ते 100 आकडे मोज. पण 10 श्वास घेतले, थंड पाणी प्यायलं, जिथे असाल तिकडनं पॉज घेऊन दुसरीकडे गेलात तरी सुद्धा तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळू शकतो. सो हे क्विक फिक्सेस आहेत, हे फर्स्ट एड आहेत, ही स्वतःशी केलेला संवाद आहे, स्वतःचा अवेअरनेस आहे की आता या क्षणी ना मी चुकीचं काहीतरी करणार आहे. त्याच्याऐवजी मी थांबतो. आणि अगदी साधं मी कसं असतं, गाडीमध्ये आपण गाडी चालवतोय, हिरवा सिग्नल आल्यानंतर जस्ट लिसन, एकदा फक्त ऐका. ग्रीन सिग्नल आल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या गाड्या जोराजोरात हॉर्न देतात. वाय? कशा करता हॉर्न देताय तुम्ही? गाड्या होत आहेत ना सुरू. वाय युअर दरवेळेला तुम्ही करत असता, युअर पुशिंग युअर बॉडी टू फाईट. तुम्ही लिफ्टला उभे राहता, बटन दाबलं, दुसरा येतो, तो बटन दाबतो, तिसरा दाबतो. काही लवकर खाली येणार आहे का लिफ्ट? तेव्हाच येणार आहे ना. वेट, थांब ना, पॉज घे, दीर्घ श्वास घे. सो इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण त्यातनं स्वतःशी संवाद करत असतो. थांब ना, बरोबर. होईल, इट विल हॅपन. तसं ते आपल्याला ही सगळी समज आहे ना, ही समज आपल्याला शिक्षणामधनं मिळायला पाहिजे, आपल्या संस्कारामधनं मिळायला पाहिजे, आपल्या वाचनामधनं मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की हा अध्यात्माचा खरा अर्थ आहे. ओके. स्वतःच्या स्पष्ट जाणीवा, आत्मा, स्वतःच्या स्पष्ट जाणीवा, मी कसा आहे ओळखणे, स्वतःची रिॲक्टिव्हिटी ओळखणे, रिस्पॉन्सिव्हनेस ओळखणे, रिफ्लेक्शन ओळखणे. दिस इज अध्यात्म. म्हणजे एवढं नाही ना ते, किंवा देवाचं नाव घेतलं की बरं वाटतं म्हणून 5 मिनिटांनी तेच ना. 24 तास थोडेच नाव घेणार आहे कोणी. नाव घ्या तुम्ही, बरं वाटत असेल तर. पट्टी लावल्यासारखं आहे ना. ओळखा ना स्वतःला, स्वतःची जाणीव ठेवा. अध्यात्म कळण्यासाठी आधी मुळात तुमच्या आतमध्ये एक जागरूकता येणं गरजेचं आहे. बर्नआउट सिंड्रोम हा आता दिवसेंदिवस जो काही वाढतो आहे, याचं प्रमाण भारतात वाढतं आहे. हे प्रमाण जे वाढतं आहे, ह्याला आपण कशा पद्धतीनं रोखू शकतो? कारण हे जे प्रमाण वाढलं तर भारताचाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचा उद्रेक वाढणार आहे. आणि मग हे प्रमाण रोखण्यासाठी, जसं तुम्ही आता म्हणालात की दीर्घ श्वास ही जशी एक बेसिक सुरुवात आहे, अगदी ह्याच्यासाठी कुठल्या स्टेप वाईज आपण प्रत्येक व्यक्तीनं काम करणं गरजेचं आहे? मला वाटतं एक जागरूकता आली पाहिजे आपल्याकडे या सगळ्या गोष्टीची, की ना आपल्याकडे असं आहे की वी कीप ऑन बर्नआउट माणसाशी बोललात ना, तर ते वी ब्लेम एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. याच्यामुळे ह्या बॉस असा आहे म्हणून, बायको असं वागते म्हणून, नवरा असं वागतो म्हणून, मुलं कटकट करतात म्हणून, बसला वेळ लागतो म्हणून, मेड उशीर आले म्हणून. ऑलवेज वी आर पॉइंटिंग फिंगर्स. थोडा पहिला विचार करायचा आहे की आय एम रिॲक्टिव्ह. माझी स्वतःची जबाबदारी आहे आणि मी स्वतःची जबाबदारी घेतो. म्हणजे स्वतःला दोष देत नाही, आत्मपरीक्षण करतो, निरीक्षण आणि परीक्षण करतो. याच्यामध्ये दुसऱ्याला काही माझ्याच नशिबात आहे, माझ्या पत्रिकेतच आहे, काय करणार, असं पण करवादून बोलत असतो. त्याच्याऐवजी जर शांतपणे बसूया, बोलूया ना. स्वतःची एक 5 मिनिटं तरी द्या. 5 मिनिटं काही जास्त वेळ नाही आहे. शांतपणे बसा, त्यांनी फरक पडू शकतो. दुसरी गोष्ट मी नेहमी लोकांना सांगत असतो, आपण प्रार्थना करतो ना, ही प्रार्थना मागण्याकरता नसते. देवा मला बुद्धी दे. देव जर आला ना तर थोबाडीत मारेल आपल्याला. तुला दिली बुद्धी, वापरत नाहीयेस तू. म्हणजे देव आपल्याला सांगेल की तुला दिलंय पण तू वापरत नाहीयेस. म्हणजे काय, याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो.
ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हा एक अत्यंत पॉवरफुल सिम्पल टास्क आहे. मला जेव्हा मी ग्रॅटिट्यूड कधी व्यक्त करतो, मला ग्रॅटिट्यूड वाटते तृप्ती. कारण तृप्तीने मला हा अनुभव दिला, माझा अनुभव शेअर करण्याची. आय एम ग्रेटफुल टू यू, आय एम ग्रेटफुल टू दिस माईक, आय एम ग्रेटफुल टू दिस व्हॉइस, आय एम ग्रेटफुल टू माय बुक्स, की ज्यांनी मला ज्ञान दिलं. म्हणजे काय, माझ्याकडे काय आहे. ग्रेटफुलनेस इज अबाउट व्हॉट आय हॅव, आणि ब्लेम इज आय ब्लेम समवन फॉर वाय आय डोंट हॅव. सो व्हॉट आय हॅव हे आपोआप ग्रेटफुलनेसमध्ये सुरू होतं. सो स्वतःनी जर एक खूप मोठा सोशल एक्सपेरिमेंट आहे हा, की लोकांना डायरीमध्ये रोज संध्याकाळी 5 मिनिटं आपण आजच्या दिवसात कशा करता कोणाला ग्रेटफुल होतो याची एक यादी करा. इट कॅन बी म्हणजे वा असं झालं तसं झालं, मला 100पैकी 100 मार्क दिले बरं का मॅडमनी, ते नाही. तर मी घराबाहेर पडत असताना मांजर होती, तिने माझ्याकडे मॅव म्हणून बघितलं, मला खूप छान वाटलं तिच्याकडे बघून. शिवशिव फुलफुलून गेली, निघून गेली. ती चिमणी होती, फूल फुललेलं होतं, पक्ष्यांचा आवाज येत होता. ऑर्डिनरी गोष्टी आहेत ना, त्या माझ्याकरता होत नसतात, पण त्या माझ्याकरता आहेत असं मला वाटतं. अँड आय फील ग्रेटफुल. मला कुणी त्याचं छान दृश्य दिसतं, आय एम ग्रेटफुल. सो वी सी ग्रेटफुल फॉर व्हेरी ऑर्डिनरी थिंग्स, अगदी साध्या गोष्टींकरता. आणि नोंद करा, मोबाईलवरती नका करू, कागद पेन्सिलवरती लिहून काढा. अशा लोकांना 30 दिवस 3 महिने ग्रेटफुलनेसची नोंद करायला सांगितली. आणि काही लोकांना सांगितलं जस्ट राईट डायरी. मग ते लिहिलं, बस पकडली, गेलो, साहेब वेळेवर आलेला नव्हता, मला स्पायरिंग दिलं, कंटाळा आला, बरं झालं, त्याचं काय होणार आहे कोण म्हणे, असं सगळं त्यांनी लिहिलं. आणि काही लोकांनी ग्रेटफुलनेस लिहिलं. आणि 3 महिन्यानंतर दीज पीपल वेअर दोज वेअर ग्रेटफुल वेअर हॅपियर, शांत होते, त्यांचं बीपी कमी झालेलं होतं. बिकॉज दे वेर चिअरफुल अँड दे वुड से टू पीपल, अरे चांगलं चाललंय तुझं, छान आहे तुझं, तुझ्याशी बोलून मला बरं वाटतं, असं पण ते बोलायला लागले. लोक पण त्यांना असं म्हणायला लागले, अरे यू लुक टू बी चिअरफुल. सो आय एम ग्रेटफुल की लोक मला चिअरफुल म्हणतात. सो इतका साधा, इथपासून सुरुवात होऊ शकते ना. म्हणजे तुम्हाला औषध घ्यायचे का, हे करायचं का, शीर्षासन करायचं का, दुसऱ्या गोष्टी आहेत ना. स्टार्ट विथ व्हेरी सिम्पल थिंग. जस्ट टेक अ ब्रेक. तुम्ही जस्ट एन्जॉय करा. साधी आंघोळ करताना तुम्हाला किती फ्रेश वाटू शकतं हे अनुभव करता. तुम्ही जेवत असताना किती घाईघाईने आपण जेवतो, प्रत्येक स्वादाचा पण आनंद घेऊ शकतो. सो ऑलवेज म्हणतात की डेव्हिल लाईज इन स्मॉल थिंग्स, पण हॅपीनेस लाईज इन स्मॉल थिंग्स. आणि त्यातनं तुम्हाला तो तुमचा जो थर थर जमलेला असतो ना या सगळ्या गोष्टीचा, तो हळूहळू नाहीसा होतो. कारण आतून जे आपण असतो ना ते आपण आनंदमयच असतो ना. देवाने आपल्याला आनंदी राहण्याकरताच घडवलेलं आहे. आपल्या आतलं जे पंचकोशामध्ये सगळ्यात आतला कोश काय आहे, आनंदमय कोश आहे. दिस इज व्हॉट वी आर. आणि गीतेमध्ये ते इतकं छान म्हटलंय, ते प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीही परिवर्तिष्ठते. काय छान म्हटलंय की प्रसन्न शांत ग्रेटफुल माइंड मध्ये बुद्धी नीट काम करायला लागते. तो पॉज आहे. इतक्या म्हणजे थोडं अंदर झाक के देखो, ऐका, वाचा. तुम्हाला गीताच वाचायला पाहिजे असं नाही, स्वाध्याय केला तरी बस आहे, स्वतःचा विचार केला तरी बस आहे, काही छान गाणी ऐकली तरी बस आहे, चांगले विनोद ऐकले तरी, निर्विष विनोद ऐका, गंमत ऐका, बरं वाटतं. कोणाला तरी म्हणा, अरे तुझ्यामुळे आज मला चांगला दिवस गेला. कोणाला तरी असं करा की ज्याला आपल्याबद्दल ग्रेटफुल वाटू शकेल. बरोबर. इतक्या साध्या साध्या गोष्टींनी आपण याचा मार्ग काढू शकतो. पण याची जरा चेष्टा केली जाते, मस्करी केली जाते. काय म्हणजे ते डायरी लिहायची, काय आय एम ग्रेटफुल म्हणून असं. तर दे डोंट अंडरस्टँड, दे डोंट व्हॅल्यू. तर या छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायची असते. आणि मग जर तीव्र स्वरूपाचं असलं तर अच्छा आपल्याला मानसोपचार, औषधोपचार सगळे करावे लागतात. पण प्रत्येक माणसाने गोळ्याच खाल्ल्या पाहिजे असं काही नाही. इट ऑलवेज स्टार्ट्स विथ सम सेल्फ हेल्प, सम सेल्फ अवेअरनेस आणि हेल्प इन टर्म्स ऑफ व्हॉट यू से टू युअर सेल्फ. ते खूप महत्वाचं असतं. आणि ते बर्नआउटची जी काही काळीमा असतो ना, तो जाऊन आतमध्ये चकाकी आपल्याला दिसायला लागते. बर्नआउट सिंड्रोम जेवढा वाढतो आहे तेवढ्याच लवकर आपण त्याचं निराकरण करू शकतो जर तुम्ही स्वतःचं परीक्षण केलं तर, तुम्ही तुमच्या श्वासावरती नियंत्रण आणलं तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रिॲक्शन देण्यापेक्षा रिफ्लेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी या खूप महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगितल्यात. दिवसेंदिवस वाढणारं बर्नआउट कमी होण्यासाठी या गोष्टीची
काळाची गरज झालेली आहे. या गोष्टी आता काळानुरूप घडणं, पुन्हा त्याच संस्कारामध्ये आपण येणं गरजेचं आहे, हे तुम्ही सांगितलं. या गोष्टीचा लोक नक्की वापर करतील आणि बर्नआउट सिंड्रोम लवकरात लवकर नाहीसा होईल अशी मी आशा करते. तुम्ही महा MTV आलात आणि मला खूप मोलाची माहिती दिली, यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. मी पण धन्यवाद देतो की जे पाहत असतील, ऐकत असतील त्यांनी ऐकावं. मला तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिल्याबद्दल महा MTचं मी आभारी आहे. बर्नआउट सिंड्रोम ही आता एक कीड लागलेली अशी म्हणू शकतो. बर्नआउट सिंड्रोम हा तुमच्या मनाला लागलेला एक आजार आहे, जो आजार मनापासून शरीरापर्यंत थेट मेंदूपर्यंत जाऊ शकतो. तुम्ही वेळीच हा धोका ओळखला आणि आत्मपरीक्षण केलं तर बर्नआउट सिंड्रोम हा समूळ नष्ट होऊ शकतो, हे डॉक्टर राजेंद्र बर्वे यांनी आज आपल्याला सांगितलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही जरूर कळवा. त्यासाठी महा MTVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.